जलालपूर येथील श्रीराम मंदिराच्या मालकीच्या 4.44 हेक्टर जमिनीची बेकायदेशीर विक्रीचा प्रकार समोर आला। रहिवाशांनी या प्रकरणी जिल्हा प्रशासनाकडे धाव घेत जमिनीची फेरफार नोंदणी रद्द करण्याची मागणी केली। हा व्यवहार बेकायदेशीर असून धार्मिक भावना दुखावल्याचं सांगत पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे। सध्या प्रशासन आणि पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत। तृतीयपंथी समुदायासाठी बीज भांडवल योजनेला मान्यता दिली गेली आहे। बीज भांडवल योजनेसाठी सरकारकडून 9 कोटी तरतूद करण्यात आली आहे। या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे। यामुळे तृतीयपंथीयांना 25,000 लघु, 50,000 मध्यम तर 2 लाखांपर्यंत कर्जाचा लाभ मिळेल। नाशिक उपनगरासह ग्रामीण भागात आता बिबट्यांना पकडल्यानंतर त्यांना ठेवण्यासाठी 33 मोठे विशेष पिंजरे उभारण्यात येतील। सध्या बिबट्या पकडल्यानंतर या बिबट्यांना नेमकं सोडायचं कुठे हा प्रश्न उपस्थित होतो। यावर तोडगा काढण्यासाठी वन खात्याच्या जागेवर मोठ्या आकाराचे सुरक्षित बंदिस्त पिंजरे उभारले जातील। केंद्र सरकारनं कांदा निर्यात सवलतीत 50% कपात केली आहे। परिणामी पिकाचे भाव कमी होण्याची शक्यता आहे। या निर्णयामुळे शेतकरी धास्तावलेत। जुन्या पुणे मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी झाली। मोरवाडी चौकाजवळ ग्रेट सेपरेटरमध्ये कंटेनर अडकल्यानं वाहतूक कोंडी झाली। उंचीच्या मर्यादेचा अंदाज न आल्यानं कंटेनर अडकला। नागपूर जिल्ह्यातील भिवापूर, हिंगणा, बुटीवारी भागात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या तर भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीसह वर्धा आणि यवतमाळ भागात पुढील 24 तासात वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। तसेच हवामान खात्याकडून पुढील 3 दिवसात येलो अलर्ट देण्यात आला आहे। नागपूर शहरातील छावणी रोडवरील अनधिकृत बांधकाम हटवण्याची प्रक्रिया संथ गतीनं सुरू आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं यावर तीव्र नाराजी व्यक्त केली। न्यायालयानं प्रशासनाला फटकारत कारवाई वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश दिलेत। नागपुरातील 12वी पेपर फुटी प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची नेमणूक करण्यात आली आहे। 12वीच्या परीक्षेत सेंट उर्सुला परीक्षा केंद्रातून रसायनशास्त्राचे पेपर फुटल्याचं समोर आलं होतं। या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थानिक पोलिसांच्या 5 सदस्याची एसआयटी नेमण्यात आली। या प्रकरणात आतापर्यंत 4 जणांना अटक केली आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत काही काळासाठी विधानभवन परिसरातील वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आलेत। विधानभवन येथे अधिवेशनासाठी मान्यवरांच्या वाहनांना जागा अपुरी पडत असल्यानं पे अँड पार्कची सुविधा तात्पुरती बंद केली आहे। तसेच विधानभवनात गैरसोय, वाहतूक कोंडी टाळण्याकरता बेस्टकडून विधानभवन गेट येथील बस थांबा तात्पुरता रद्द केल्याची माहिती संबंधित विभागानं दिली आहे। मुंबई विमानतळावर आता प्रवाशांना 20 रुपयांमध्ये चहा, पाणी आणि समोसा मिळेल। विमानतळाच्या आत असलेल्या हॉटेल आणि कॉफी शॉप्समध्ये समोसा, चहा या गोष्टी अवाजवी दरात विकल्या जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या। मात्र आता प्रवाशांना सुलभ दरात खानपान सेवा मिळावी या हेतूनं उडान यात्री सेवेअंतर्गत मुंबई विमानतळावर एक दुकान सुरू करण्यात आलं। मुंबई महापालिकेत गेल्या 5 वर्षात 77 कर्मचाऱ्यांना निलंबित केलंय। महापालिकेचा कारभार भ्रष्टाचार मुक्त असल्याचा दावा प्रशासनाकडून वारंवार करण्यात येतो। मात्र भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये अटक झाल्यानं या 77 कर्मचाऱ्यांचं निलंबन झालंय। केवळ 2025 या वर्षातच 20 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे। विदर्भासाठी फडणवीस सरकारनं मोठी भेट दिली आहे। वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला मान्यता दिलेली आहे। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतला।